हॅलो हॅलो देवभक्तोनी वैतातिका
तयांच्या सुखाला वर्णितो धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे खेळणे सदाशिवाचे खेळते उच्चिष्टते खाय तयांची हाते नाही कंटाळत तया लागी एका जनार्दनी भक्ताची आवडी वाढवीत गोडी नित्य नवी धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे खेळणे सदाशिवाचे खेळतसे पांडुरंगा करू पांडुरंगा करू सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः जन्मादशयतोन्वरादितरतं चार्तेषु विघ्नेश्वरान् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दामान् स्वेन सदा निरस्तकुवतं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि माय जगन्नाथ पाप कनककपिशं वै
वैजयन्तीच माला पुरंद्राळ वेणूरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशतहितकीर्तिः जय जय राधारमण जय जय नवलकिशोर जय जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माधवजोर गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत पुराण जगन्नाथ भगवान विठ्ठल पैठण क्षेत्रेचे महान भगवत भक्त की ज्यांचा उल्लेख शांती ब्रह्म म्हणून केला जातो नवे नवे ज्यांच्या कीर्तन आणि प्रवचना करता गोदा मैयानो श्रोत्याच्या भूमिकेमध्ये उतरला भगवान दत्तात्रेयानं द्वारपालकी करावी ऐसा ज्यांचा अधिकार त्यांचा आणि चार चरणाचा बंद झाला अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे गोकुळामध्ये देव आणि भक्तामध्ये जो जीव शिव ऐक्य रूपी काल झाला आणि तो काल प्राप्त झाल्यानंतर त्यांना जे सुख झालं त्या सुखाचं वर्णन कोणी करा तयांच्या सुखाला वर्णी कोणी वर्णन करा आणि केवढं मोठं भाग्य आहे त्या गोकुळातील लोकांचं की जीवशिव ऐक्यरूपी काला करण्याकरता प्रत्यक्ष परब्रह्म त्या गोकुळामध्ये अवतरित झालं हे त्या गोकुळातील लोकांचं केवढं मोठं भाग्य आहे धन्य भाग्य ज्यांचे गोकुळी जनाचे बरं कालाच केला नाही तर त्या असणाऱ्या परमात्म्यानं त्या भक्ताचं उच्चिष्ट सुद्धा झालं उच्चिष्ट ते खाय तयांची हाते त्या परमात्म्यानं उच्चिष्ट खाऊन आपल्या भक्तामध्ये नव चैतन्य निर्माण केलं अभंगाचा प्रतिपाद्य विषय सेवेच्या निमित्त भागवत कथेची सांगता आणि त्या सांगतेच्या निमित्तानं आजच्या या काल्याच्या कीर्तनाचं त्या संबंधानं त्या कीर्तन भक्तीला शृंगारित करण्यासाठी तबलावादक गायनाचार्य टाळकरीवृंद आणि या कीर्तन भक्तीचा कर्णद्वारे रसपान करणारा पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक श्रोता कोणत्याही पारमार्थिक कार्याची सांगता असते समाप्ती नसते आणि समाप्ती तर अजिबात नसते कोणत्याही पारमार्थिक कार्याची सांगता असते हो समाप्ती नसते कारण का उपभोग्य वस्तू जागेवर असते उपभोक्ते बदलतात
जमीन जागेवर असते आणि सात बाऱ्यावर नावं बदलतात. बरोबर. भागवत जागेवर आहे, भागवत करणारे बदलतात. विठाला म्हणून सांगता, कोणत्याही परमार्थिक कार्याची सांगता असते आणि ते सांगता काल्याच्या कीर्तनानं केली जाते. काला हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाली पूर्णविराम, समुद्र मापम प्रविशंती यत्वत्. नदी सागराला मिळाली पूर्णविराम. यज्ञामध्ये पूर्णाहुती पडली. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णाहुती पडली की आता स्वहा नाही. आता स्वहा या ठिकाणी पूर्णविराम. देवळाला कळस बसवला की पूर्णविराम. याचा अर्थ काही काम शिल्लक राहिलेलं पूर्णविराम. ओ देव, ओ देवळासी कळसू माऊली गणपती. कळस चढवला की पूर्णविराम. त्याप्रमाणे काला झाला की पारमार्थिक कार्याचा कळस पूर्णविराम. आणि काला होऊ नये. जर संध्याकाळी आला तर जगन्नाथ भगवान म्हणतील का आला. काला जे आहे हे काला हे कर्म आहे. काला हे कर्म आहे आणि ते कर्मभूमीमध्येच केलं जातं. भोगभूमीमध्ये ते करता येत नाही. वैकुंठी तो ऐसे वैकुंठामध्ये काला नाही, कारण काला हे कर्म आहे. वैकुंठ ही भोगभूमी आहे. भोगभूमीमध्ये फक्त भोगायचं, तिथं कर्म करण्याची सोय नाही. लक्षात आलं. कर्म ही या ठिकाणी करायचं. मग वैकुंठ काय, ब्रह्मलोक काय आणि स्वर्गलोक काय, त्या सर्व भोगभूमी आहे. या भोगभूमी प्राप्त करण्याकरता कर्म या कर्मभूमीमध्येच करायचे. म्हणून ते या मृत्यू लोकाला जंक्शन म्हटलेलं आहे. जंक्शन. तिथूनच सगळ्या गाड्या सोडतात. वैकुंठाला जायचं, गाडी इथूनच सुटते. स्वर्गलोकाला जायचं, गाडी इथूनच सुटते. ब्रह्मलोकामध्ये जायचं, गाडी इथूनच सुटते. नरकाला कोणाला जावंसं वाटत नाही, परंतु ती गाडी सुद्धा इथूनच सुटते. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण कर्म करू त्याप्रमाणे भोगभूमी प्राप्त होतात. कर्म मृत्यू कर्मभूमीमध्येच केले जातात. भोगभूमीमध्ये फक्त भोगायचे. तिथं कर्म करण्याची सोय नाही. कर्म फक्त या कर्मभूमीमध्ये केलं जातं.
म्हणून काला हे कर्म आहे आणि ते कर्म या कर्मभूमीमध्येच केलं जातं. पण काला जो केला जातो हा कोणामध्ये केला जातो याचं उत्तर पहिल्या जातं. देव भक्त दोन्ही करिता दयांच्या सुखाला वर्णितो. काला हे कर्म आहे ते कर्मभूमीमध्ये म्हणजे मृत्यू लोकांमध्येच केलं जातं. पण हा काला होतो कोणामध्ये त्याच उत्तर दिलं देव भक्त दोन्ही करिता टीका. देव भक्तांमध्ये हा काला होतो. प्रश्न निर्माण असा होतो कोणता देव कोणत्या भक्ताबरोबर काला करतो आणि कोणता भक्त कोणत्या देवाबरोबर काला करतो. फक्त देव हा शब्द वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? पण या ठिकाणी वापरलेला हा देव सामान्य नाम के विशेष नाही. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून याचा विचार केला तर तुम्ही आम्ही सामान्य नामाप्रमाणे वापरतो. हा देव तो देव ते देव. पण सामान्य नाम नाही, ते विशेष नाम, ऍब्जेक्टिव्ह नाम, कॉमन नाम नाही. लक्षात आलेला देव हा शब्द वापरला आहे पण कोणत्या देवाबरोबर? देव हा शब्द याच्यामध्ये व्याकरण जर चालवलं तर देव या शब्दामध्ये देव हा धातू आहे आणि देव या धातूचा अर्थ आहे प्रकाशने. सिद्धांत झाला प्रकाशणारा देव. काय झाला? मग असणारी ही प्रकाशते, चंद्रही प्रकाशतो, अग्निही प्रकाशतोय. मग यांना देव म्हणायचं का? यांना देव म्हणायचं का? सिद्धांत काय सांगला? देव देव प्रकाशने, प्रकाशणारा देव. मग हेही प्रकाशतात.
म्हणून तर ज्ञानोबारायांनी देव या शब्दाच्या माग एक विशेषण वापरलं, ऍडजेक्टिव्ह विशेषण वापरलं. कोणतं? विश्वात्मके देवे. देव दिव प्रकाशणारा तर पाहिजेच, परंतु विश्वात्मक प्रकाशणारा. विश्वात्मक या शब्दाचं व्याकरण चालवलं, समाज विग्रह जर केला, विश्व आत्मा यश सहा विश्वात्मा. जो सामान्य रूपानं या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्याही तो पलीकडे आहे. सर्वागती राम देहादेही एक, हे सामान्य रूप आहे त्याचं. विशेषत्वानं या जगाच्याही तो पलीकडे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. जे सर्वही जगा परोते, जे सर्वही एक देखते, ते तत्शब्दे बोलजे ते पहिलं वस्तू. वेदांतामध्ये वेदांत सांगते अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. The whole universe is truly divine in personality of God. सामान्य रूपाने या जगतामध्ये असून विशेषत्वानं या जगाच्या पलीकडे आहे. तुकाराम महाराज सांगतात सर्वस्वे व्यापिले, सर्वस्वे व्यापिले, सर्व ठिकाणी ते व्यापलेले आहे. सर्वस्वे व्यापिले सर्वाभूनी निराळे. सर्व ठिकाणी व्यापलेलं तर आहे, पण याच्याही पलीकडते आहे, नाही का? वेदाचे जे मूळ तुकाराम, ते वेदाचं मूळ आहे, नाही का? ते परब्रह्म आहे असं निर्देश तुकाराम महाराजांना करायचा आहे. मग सांगा, एवढं व्यापक असलेलं जे परब्रह्म, तो प्रकाश विश्वात्मक आहे, आणि ते विश्वात्मक प्रकाश ज्याचा आहे तो देव आहे. विश्वात्मक. मला एक सांगा, विश्वात्मक हे विशेषण या टूरला लावू. हा प्रकाश विश्वात्मक प्रकाश तो का फक्त या हॉल पुरता मर्यादित आहे? सूर्य आहे, सूर्यप्रकाशमान आहे, हा देव आहे का? सूर्य सुद्धा जेव्हा उगवतो तेव्हा निम्म्या पृथ्वीवर अंधार असतो. तसं चंद्र आहे. वेर इज गॉड. कुठे आहे तो परमात्मा? तो देव हा शब्द कुठे आहे? तो परमात्मा म्हणतो चंद्र सूर्यादिकांचाही प्रकाश माझ्यापर्यंत येऊन पोहोचत. एकनाथ महाराज सुंदर रवी शशी अग्नी नेनती जाऊमा, त्याच्यापर्यंत त्यांचा प्रकाश जाऊन पोहोचत नाही. भगवद्गीता सुद्धा तेच सांगते. न तद्भासयते सूर्यो 15 वाक्य. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते माझं धाम. तिथं चंद्र सूर्यादिकांचाही प्रकाश पोहोचत नाही. उलट
माझ्या प्रकाशानं चंद्र सूर्याधिक प्रकाशमान होता. रवी शशी दीप्ती जय प्रकाश रवी शशी जय रवी शशी दीप्ती तेने प्रकाशती. तेने म्हणजे त्याच्यामुळं प्रकाशमान होतात. आणि हेच 15व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात यदादित्यगतम तेजो जगत भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्अग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. माझ्या यदादित्य आदित्य म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी, सूर्य माझ्या प्रकाशानं प्रकाशमान होतात. मग व्हेरी गॉड कुठे मौलिक ज्ञानोबा आहे एका छोट्याशा ओवीमध्ये उडून असणारा त्या देवाचा परिचय पाहे पान ओम तत्सद ऐसे हे बोलणे ते तने तसे जिथुनी का प्रकाशे दृश्यदार. काय म्हटले मौली? ज्या ठिकाणाहून दृश्यता त्या शब्दाचा अर्थ डोळ्यानं जे जे दिसतं ते प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होतात. दॅट लाईट इज ट्रू विथ लिटल एव्हरीथिंग एव्हरीमॅन. प्रत्येक दृश्य वस्तू ज्याच्या प्रकाशानं प्रकाशमान होतात त्यालाच ब्रह्म ही संज्ञा आहे. विठाला विठाला ते ब्रह्म अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. ते अव्यक्त परब्रह्म जेव्हा व्यक्त रूप धारण करून गोकुळामध्ये आलं ते कृष्ण रूपानं आलं. आणि ते कृष्ण रूपानं आलेलं भगवंत त्याच्या बरोबर गोपाळाने काला केला. कोण होते कृष्ण? परब्रह्म निष्काम तो परब्रह्म हे व्यक्त रूप धारण करून गोकुळामध्ये आलं. अव्यक्त ते आकार हे रूपा आले गुणवून. अव्यक्त असलेलं परब्रह्म व्यक्त रूप धारण करून गोकुळामध्ये आलं. त्याचं नाव ठेवलं भगवान कृष्ण. आणि या भगवान कृष्ण रूपी देवा बरोबर गोपाळाने काला केला. त्या देवाबरोबर काला केलं हे कळालं. पण या देवानं कोणत्या गोपाळाबरोबर काला केला? धन्य भाग्याने कोणत्या गोपाळाबरोबर काला केला? ऐका, कोणत्या भक्ताबरोबर काला केला? कारण सर्वजण भक्तच आहोत आपण. माऊली काय म्हणतात? चिधोनी चराचर हरिसी भजे
चर आणि अचर सर्व त्या भक्तात देवाचे भक्त आहेत, नाही का? सर्व भक्तच आहेत. पण मी म्हणतो असं, जरी सर्वजण जरी भक्त असतील, परंतु भगवद्गीतेमध्ये परमात्म्यानं 4 विशेष भक्त सांगितले. चतुर्विधाम भजन्ते मां ये सुकृष्णोऽर्जुन आर्त अर्थाती जिज्ञासु ज्ञानीं च भरत च. 4 भक्त. मग या 4 भक्तापैकी कोणाबरोबर काला केला? परत प्रश्न निर्माण झाला. मग या 4ही भक्तांनी भक्ताबरोबर काला केला का याच्यापैकी कोणाबरोबर केला? आर्त भक्ताची व्याख्या काय? मौलिक ज्ञानोबाला 4ही भक्ताची व्याख्या सांगतात. आर्त अर्थाचे निव्याजे जिज्ञासू जाणावया लागी भजे तीही तेने जाणजे अर्थसिद्धी. 3 भक्त सांगितले. आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त. आर्त भक्त भगवंताचा भक्ती करतो, पण कशा करता? त्याची मागणी जीवशिवाय ऐकायची नाही. त्याची मागणी आहे, ज्या वेळेला माझ्यावर संकट पडेल मी आर्ततेनं तुला हाक मारीन, त्याच्यातून मला सोड. जीवशिवाय ऐकायची मागणी केली का? जिज्ञासू जाणावया लागी भजे. हा परमात्मा कसा आहे, कैमे उद्धार पावेन याचा विचार तो करतो. परमात्म्याजवळ मागणी कोणती त्याची? जीवशिवाय त्याची मागणी नाही. कैमे माझा उद्धार कसा होईल, तो जिज्ञासू आहे. आणि तिसरा जो भक्त आहे त्याची मागणी भगवंताजवळ आहे, अर्थार्थी भक्त म्हणतात. अर्थसिद्धी करता प्रयत्न करणारा भक्त देवा 1 सप्ताह सुद्धा सोडणार नाही, पण पाकिट भरून मिळालं. अर्थसिद्धी करता त्याचे प्रयत्न चालू आहे. लक्षात घ्या. नवे देवा दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करेल. शेजारी 20 गुंठ्याचा प्लॉट निघाला तेवढा मिळू दे. मागणी कशाची? जीवशिवाक्याचे नाही, अर्थसिद्धी करता त्याचे प्रयत्न चाललेले आहे. नाही म्हणजे हे 3ही भक्त जीवशिवाक्याची मागणी करत नाही. मग कोण करतोय? तो 4था भक्त आहे, तो ज्ञानी भक्त आहे. तो ज्ञानी भक्त देवाला आर्ततेने हाक मारत नाही. तो ज्ञानी भक्त जिज्ञासू जाणवायचं काही राहिलं नाही आणि अर्थसिद्धी करताही त्याचे प्रयत्न नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तो नजराणा मागून गेला. अर्थसिद्धी करताही सुद्धा त्याचे प्रयत्न नाही का? मग तो ज्ञानी जो भक्त आहे त्याची व्याख्या करतात ज्ञानोबा आहे. परी चौथियाचे ठाई काहीच करणे नाही आणि भक्तुई कुपाही ज्ञानी आजो. काय म्हणतात? आर्ततेनं हाक मारत नाही, जिज्ञासू जाणवायचं काही राहिलं नाही आणि अर्थसिद्धी करता त्याचेही प्रयत्न नाही. त्याची परमात्म्याजवळ एकच मागणी आहे. ती मागणी अशी आहे, आईसे मदत करुणी देवा Thank you.
पावत्या भक्तानं ज्ञानी भक्तानं काय मागणी केली? आईसे मज करुणी ठेवा नारायणा. आईसे म्हणजे कैसे, जसं तुम्ही आहात तैसे. मग तुम्ही कसे आहात? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. मग तुम्ही कैसे आहात? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार नाही तुम्हा. तुमच्या ठिकाणी जन्म मृत्यू हा संसार नाही. तुम्ही उपाधी वेगळे आहात, मायेची उपाधी नाही. ही सर्व लक्षणं परब्रह्माची आहेत. परब्रह्माची स्वरूपता प्राप्ती होणं म्हणजे जीवाचं शिवाची ऐक्य. जीव आणि शिवाचं ज्ञानी भक्त जसं परमात्मा तुम्ही आहात तसं मला करून ठेवा. तुम्ही कसे आहात? उपाधी वेगळ्या परब्रह्म. त्या परब्रह्माशी सर्वदा होणं म्हणजे जीवशिवाचं ऐक्य होणं, काला होणं. कोणी मागणी केली? ज्ञानी भक्त आहे. मग कोणत्या भक्तावर देवानं काला केला? ज्ञानी भक्ताबरोबर भगवंताने काला केला. देव भक्त दोन्ही करिता ती काला. आता प्रश्न तुम्हाला मी असा विचारतो, ज्ञानी भक्ताबरोबर देवाने काला केलं असं म्हणावं तर सुदाम्या, पेंड्या, वाकड्या, मंगळ हे ज्ञानी भक्त होते का? प्रश्न निर्माण होतो की नाही आपल्याला? ते ज्ञानी भक्त होते का? हो, ते सर्व ज्ञानी भक्त होते. त्याने जप केलं नाही, तप केलं नाही, परंतु ते ज्ञानी भक्त झाले महाराज. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाले गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचोनी जपत बे. त्याने जप केला नाही, तप केला नाही. मला एक सांगा, जो ज्ञान रूप परमात्मा ज्या गोकुळामध्ये अवतरित झाला तिथं अज्ञान राहील. ज्या गोकुळामध्ये प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप सूर्य उगवला त्या ठिकाणी अज्ञान रूपी अंधकार राहील. प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप परमात्मा त्या ठिकाणी विचा केला ठोपा म्हणून विठोबा. ज्ञान स्वरूप परमात्मा
ज्या गोकुळामध्ये अवतरित झाला तिथं आनंद आहे तसं पण सर्व गोपाळांना ज्ञान प्राप्त झालं होतं ते ज्ञानी भक्त होते म्हणून परमात्म्याने त्या ज्ञानी भक्ताबरोबर काय केला देवभक्त दोन्ही करिता निघाला देवभक्त दोन्ही. दयांच्या सुखाला वर्णी जीव शिव ऐक्य रूपी काला त्या ठिकाणी झाला. त्या ज्ञानी भक्ताला परब्रह्माची स्वरूपता प्राप्त झाली आणि त्यांना जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन कुणी करत. दयांच्या सुखाला वर्णी आणि जीव शिवरूपी ऐक्य करण्याकरता प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा ज्या गोकुळामध्ये आला त्या गोकुळातील लोकांचं केवढं मोठं भाग्य आहे. धन्यवाद गोकुळी जनाचे धन्यवाद
जनाचे खेळणे सदाशिवाचे खेळतसे विठोबार कुमारी काल्याचं कीर्तन म्हटलं की ती काल्याच्या कीर्तनाला मर्यादा असते आणि ती मर्यादा जर कोणती असेल चरित्राचे उच्चारा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळामध्ये परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचा आचार करायचा नाही, त्याचा विचारही करायचा नाही, त्याचा करायचा फक्त उच्चार. उच्चारार्थ का करायचा? ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा देता. भगवंताची जी कथा आहे ती ऊर्ध्ववाहिनी आहे, सकळ तीर्था आणि सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहे. का? तीर्थ हे अधोवाहिनी आहे. तीर्थ कसे आहे? अधो वरून खाली वाहतात त्यांना तीर्थ म्हणतात. आणि जी परमात्माची हरिकथा आहे ती ऊर्ध्ववाहिनी आहे,
खालून वर वाहते. धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करून देणारी म्हणून उच्चार आचार करायचा नाही, विचार करायचा नाही, फक्त उच्चार करायचा. उच्चार करायचा लिलेचा, पण कोणत्या लिलेचा उच्चार करायचा? रांग ताबदाने चरित्रे केले नारायणे, रांगता गोधणे पराजिता. हे रांगत असताना, गायी चालत असताना जे चरित्र केलं त्या चरित्राचा आचार नाही, विचार नाही, फक्त करायचा तो उच्चार. भगवंतानी पहिली लीला केले जन्माला का? बंदी शाळेमध्ये दिव्य प्रकाश, 8 वर्षाची मूर्ती, चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली आणि वसुदेव देवकीला म्हणाले, पप्पा ओ मम्मी, मी तुमचा मुलगा. हो, सध्या मोठे फॅशन आहे. मी तुमचा मुलगा. म्हणाले 8 वर्षाचा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, तो चतुर्भुज समाजाला मान्य करेल का? नाही म्हणाले छोटा हो. म्हणाले मम्मा मम्मी, मी छोटा होतो, पण मला इथं ठेवू नका, मला गोकुळा. गोकुळात घेऊन चला. वसुदेवानं टोपलीमध्ये घेतलं, गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये परमात्मा गेला, आनंदाला उठान आलेला आहे. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणाहून परमात्मा जातो तिथं शोक कळा पसरते, आणि जिथं परमात्मा जातो तिथं आनंदाला पाडावा.
गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही. पण ज्या बंदी शाळेतून परमात्मा निघून गेला त्या देवकीची परिस्थिती काय शोक आहे तिला. तिनं काय करावं माहितीये, एखाद वस्त्र घ्यावं, आपल्या वक्षस्थळाला लावावं आणि म्हणावं, दूध पियो गोविंद लाला, गोपाल लाला, दूध पियो मुळे गोविंद लाला. वस्त्र घ्यावं म्हणावं. ज्या ठिकाणी परमात्मा जातो तिथं शोक कळा पसरलेली आहे आणि जिथं जातो तिथं आनंदाला होता आहे. अयोध्येचं पहा, भगवंत अयोध्या सोडून निघाले वनवासामध्ये, मनामध्ये आनंद आहे, संपूर्ण अयोध्येमध्ये शोक आहे. जिथून परमात्मा जातो तिथं शोकाला पारावार नाही, जिथं जातो तिथं आनंदाला पारावार. गोकुळामध्ये परमात्मा मोठे होऊ लागले, रांगू लागले. आता तळ हातावर रांगू लागले. कळवे तळहात, कळवे तळहात, तळहात देशी ग, कळवे तळहात, कळवे तळहात, तळहात देशी ग. चालू लागले. भगवंत आता आपल्या सवंगड्यामध्ये खेळू लागले. एक दिवस सर्व सवंगडी जमले होते आणि जमल्यानंतर विचारलं सवंगड्यांना, सुदामा, ए पेंद्या, आणि तुमची तब्येत अशी अगरबत्ती छापता म्हणाले. अगरबत्ती छाप तुमची तब्येत म्हणाले. एकही पहिलवान दिसत नाही म्हणाले. असं का म्हणाले? त्याचं कारण असं आहे, दूध नाही आमच्याकडे असं नाही, दूध जात डेअरीला आणि या डेअरीला मात्र काय राहत. मग तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय काय? हो म्हणाले, खायचंय म्हणाले. जर तुम्हाला खायचं असेल तर या माझ्या मागे, या तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, गोरे म्हणाल कमारी, गोरे म्हणाल
अवघे माझ्या मागे मागे. यापद काय वापरलं ते पहा. याल तरी याने लागे. जर तुम्हाला गरज असेल तर मी माझ्या माग मागे. भगवंताने सर्व गोपाळांना घेऊन जावं. दही दूध तूप लोणी घालून घालावं. गवळीच्या तक्रारी यशोदा मैयाकडे याव्या आणि यशोदा मैयाला अनेक तक्रारी जेव्हा येऊ लागल्या व सर्व गोपिका यशोदेला म्हणाल्या, रावी यशोदी कृष्णाला सांगावी गोकुळी रावे काय रावे, गोकुळी रावे काय रावे, गोकुळी रावे काय यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे निघावे. सर्व गवळींच्या तक्रारी आल्या आणि यशोदा मैयाने बोलावलं, कृष्णा उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. भगवंत म्हणले, मैया रानात तर रानात म्हणाले, मी एकटा नाही जाणार म्हणाले. मी एकटा नाही जाणार, मी माझे सवंगडी बरोबर घेऊन जाणार. मग भगवंताने काय करावं? भगवंताने काय करावं? गोकुळामध्ये जावं, सर्व गोपाळांना जमा करावं आणि त्या गोपाळांना सर्वांना एक ऑर्डर दिली, एक ऑर्डर. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ सारे गोपाळ रानात या. ऑर्डर ते सगळ्यांना आज्ञा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गाया ओढण्याकरता, गाया चालण्याकरता जंगलामध्ये. आता जो गोकुळामध्ये ड्रेस होता तो ड्रेस बदलला गेला. आता गुराखाचा वेश घेतला. तो कसा होता? खांद्यावरी कांद्यावरी हातामध्ये काठी दोरी धरते, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी दोरी धरते. हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडी आणि गाई चालण्याकरता सर्वजण येते. पूर्वीच्या काळी मोठमोठाले पुराण असायची गाई चालण्याकरता. त्या सवंगड्याने सर्व गायी नेल्यानंतर पुराणामध्ये सोडून दिल्या आणि खेळ खेळण्याकरता यमुना नदीच्या तीरावर.
आणि त्या ठिकाणी त्याने खेळ खेळले. कोणते कोणते खेळ खेळले हे 2-4 खेळ आपण पाहू. आता कदम बघ तेव्हा बोल त्रिगुण खेळ मांडू. आता कदम बघ तेव्हा बोल त्रिगुण खेळ मांडू. आणि एक लक्षात घ्या, आपण खेळ खेळले की श्रम होतात, आणि श्रम झाले की मग भूक लागते. आत्ताच्या सारखे खेळ होते,
हे चालतो दिल्लीला आणि घामाघूम पुरीला. त्यावेळेची खेळ भूक लागायची आणि भूक लागली की असणाऱ्या गोपाळाने भगवंताला म्हणायचं, कांदी भार पोटी भार पोटी भूक काय तीर्थनाचे सुख. महाराज 12 वाजून गेले, आवरा आम्हाला पर्चेसिंग करायला जायचंय. फक्त 5 मिनिटामध्ये आवरून. सर्व भगवंताने काय करावं, सर्व गोपाळांना गोलाकार बसवावं, आपण मध्यस्थानी बसवावं, प्रत्येकाला म्हणावं माझी आहे तैशी पाहिजे. तुकाराम महाराज होते म्हणाले, तुमच्यासारखी जर आमची असते तुमच्यावर कशाला आलो असतो. कानोबा तुझी घोंगरी चांगली चांगली, कानोबा तुझी घोंगरी चांगली चांगली, आम्हाची गावी बांधुली रे, आम्हाची गावी बांधुली रे. कानोबा तुझी घोंगरी चांगली चांगली, कानोबा तुझी घोंगरी चांगली चांगली, कानोबा तुझी घोंगरी चांगली चांगली, कानोबा तुझी घोंगरी तुझी घुंगडी चांगली, यामध्ये खूप मोठा त्यात नाही पाठात वेळ नाही. भगवंताने सर्वांना गोलाकार बसवलं, प्रत्येकाला आपली शिदोरी सुटायला सांगितली आणि आपली शिदोरी सोडली. पण शिदोरी या शब्दाचा अर्थ कर्मरूपी शिदोरी. प्रत्येकाची कर्मरूपी शिदोरी भिन्न भिन्न. भगवंताने केलं काय, सर्व जीवाची कर्मरूपी शिदोरी एकत्र केली आणि आपली असणारी जी शिदोरी आहे ती शिदोरी त्यामध्ये मिक्स केली. परमात्मा शिव आहे, जीव जीव आहे, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य केलं. नामे केला ताला त्या काल्याचं प्रतीक म्हणजे दही. त्यामध्ये अनेक लाया आहेत. एक जीवाचं प्रतीक आहे आणि एक दही आहे ते परमात्म्याचं प्रतीक आहे. एक दही परमात्म्याचं प्रतीक आहे. जी लाही जीव रूपी लाही असणाऱ्या दही रूपी परमात्म्याशी ऐक्य होईल. जीव शिव ऐक्य झालं की खाली पडेल, उडत चालेल नाही का. तिला किती वेळा जन्माया असं जीव आणि शिवरूपी ऐक्याचा हा दही हंडीचा काल आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदार माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदार माऊली, आरती नंतर काही मान्यवर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. एक आमचे सांगवेश्वर आहेत, आमचे असणारे पैठणचे चौधरी महाराज आहेत, आणखी आमचे असणारे मांढरे महाराज, काही या ठिकाणी इंग्रज